काय? ट्रेन मध्ये बाथटब आणि सोबतच बेड सुद्धा. ही तर कमाल आहे गट्टू. ही ट्रेन नाही, हे तर 5 स्टार हॉटेल आहे. मी इथे 24 तास काय आयुष्यभर राहू शकतो. 24 तास ट्रेन मध्ये. काय गट्टू चिंकी, रेडी आहात का? एकदम तयार बाबा. तर मग चला, आज जाऊयात इंडियाची सगळ्यात बेस्ट आणि लक्झरियस ट्रेन महाराजा एक्सप्रेस मध्ये. मी ऐकलंय ट्रेन सुद्धा एकदम रॉयल आहे, म्हणून मी कपडेही रॉयल घातलेत. हो आई, तू तर एकदम महाराणी दिसतीये. महाराणी नाही, महाराणी. फक्त एक मुकुट नाहीये. चला जाऊया, नाहीतर आपली ट्रेनच चुकून जाईल. मग सगळेजण पटकन कारमध्ये बसून स्टेशनला पोहोचतात. वाव, किती मोठी ट्रेन आहे. ट्रेनच्या बाहेरच त्याचे स्टाफ मेंबर उभे होते, ज्यांनी एकदम शाही युनिफॉर्म घातलेला होता. हॅलो सर, आपलं महाराजा एक्सप्रेस मध्ये स्वागत आहे. वाव, आपलं स्वागत फुलांच्या हारांनी झालंय. येस सर, अगदी. तुम्ही आमचे पाहुणे आहात म्हणून वेलकम. मला तर असं वाटतंय की मी एक खरोखरचाच राजा आहे. हो, बरोबर बोललास गट्टू. आणि ही जरा ट्रेन तर बघ, एकदम शाही महालासारखी वाटतीये. आणि हो, माझ्याकडे एक कमाल आयडिया आहे. काय? कसली आयडिया चिंकी? आजच्यासाठी आपण गट्टू चिंकी नाही, तर तू प्रिन्स गट्टू आणि मी प्रिन्सेस चिंकी. आणि आपण तसंच वागूया. काय मजा येईल ना? एकदम मजेदार चिंकी. नाही, प्रिन्सेस चिंकी. तेवढ्यात एक अंकल तिथे येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, हॅलो सर. हॅलो मॅम. नाही काका, सर मॅम नाही. मी प्रिन्स गट्टू आहे आणि ही माझी बहीण प्रिन्सेस चिंकी. ओ व्हेरी सॉरी प्रिन्स गट्टू, मी तुमच्या पर्सनल स्वीटचा बटलर आहे. मी 24 तास तुमच्या सेवेमध्ये राहीन. या, मी तुम्हाला तुमच्या स्वीटपर्यंत घेऊन जातो. मध्ये मध्ये मी तुम्हाला ट्रेनची स्पेशलिटीही दाखवीन. वाव, जाऊया आई आई बाबा. बाबांनो. हो, चला मुलांनो. गट्टू चिंकी ट्रेनला खूप लक्षपूर्वक बघत होते. सगळ्यात अगोदर ते एका कोचमध्ये पोहोचतात, ज्याच्या बाहेर लिहिलं होतं मयूर महाल. हे बघा प्रिन्स गट्टू आणि प्रिन्सेस चिंकी, हे आहे आपल्या ट्रेनचा स्पेशल रेस्टॉरंट. याशिवाय ट्रेनमध्ये अजून एक रेस्टॉरंट आहे, ज्याचं नाव आहे रंगमहाल. काय? ट्रेन मध्ये रेस्टॉरंट? गट्टू चिंकी लगेचच रेस्टॉरंटच्या आत जातात. ते खूप सुंदर होतं आणि भिंतीवर मोराची चित्र काढलेली होती. किती मस्त रेस्टॉरंट आहे ना प्रिन्सेस चिंकी. हो प्रिन्स गट्टू, आम्हाला तर ह्यांचं काम खूप आवडलं. आपण जाण्यापूर्वी ह्यांना बक्षीस म्हणून खूप सुवर्ण मुद्रा देऊ. पण चिंकी, तुझ्याकडे तर प्लास्टिकचे खोटे शिक्के आहेत. ओफो, गप्पा बस गट्टू, कॅरेक्टरच्या बाहेर नको येऊ. बरं प्रिन्सेस चिंकी. बरं आई बाबा, इथे 2 रेस्टॉरंट आहे. मग आपण लंच इथे करूया आणि डिनर त्या दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये. ओके प्रिन्स गट्टू, चला आधी आपण आपल्या सूट मध्ये जाऊ. ओके. मग ते अंकल गट्टू चिंकीला त्यांच्या स्पेशल स्वीट मध्ये घेऊन जातात. वाव 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 वाव, ट्रेन मध्ये बेड. आणि इथे तर बाथ टब सुद्धा आहे प्रिन्सेस चिंकी. काय? खरंच? वाव. बरं, आता खूप गप्पा झाल्या. लवकर दोघंही फ्रेश व्हा, म्हणजे आपण लंचला जाऊ शकतो. ओके आई. आणि मग गट्टू चिंकी फ्रेश होऊन थोड्या वेळामध्ये रेडी होतात. चिंकी तर बाथटब मध्ये आंघोळ करायला 1 तास लावते. अगं चल ग चिंकी, जेवणाची वेळ झालीये. हो आई, मी तयार झालीये, चल जाऊया. मग सगळे सोबत मयूर महालात पोहोचतात. एक वेटर अंकल त्यांना त्यांच्या टेबलपर्यंत घेऊन जातात. हे आहे तुमचं सीट. आमच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला सगळ्या कंट्रीजचे क्विझिन्स मिळतील, जसं इटालियन, जॅपनीज, इंडियन आणि खूप काही. वाव, इतके सगळे पर्याय. आई, आपण इटालियन जेवायचं? नाही, मला चायनीज खायचंय.
अरे मुलांनो, आरामात विचार करा, मग आपण तेच मागवू. एकदा मेनूही बघा. पण गट्टू चिंकी तर मेनू बघून अजून जास्त कन्फ्यूज होऊन जातात. बाबा, ह्यात खूप पदार्थ आहेत, आम्हाला अजिबात समजत नाहीये. बरं, मग आपण एक काम करूया मुलांनो. काय आई? आपण शेफची सगळ्यात खास डिश मागवूया. हो मॅडम, ग्रेट आयडिया. तसं तर आमचे शेफ सगळ्याच डिशेस छान बनवतात, पण त्यांचा इटालियन पास्ता बेस्ट आहे. आणि डिनरसाठी आमची इटालियन स्पेशल थाली. ठीक आहे मग डन. लंचमध्ये इटालियन आणि रात्री आमची ट्रॅडिशनल व्हेज थाळी. ये! गट्टू चिंकी जेवण येण्याची वाट बघत बाहेर खिडकीकडे बघत राहतात. बाहेरचं चित्र खूप सुंदर होतं. किती सुंदर दृश्य आहे ना प्रिन्सेस चिंकी. आपलं राज्य किती सुंदर आहे. हो प्रिन्स गट्टू, आणि मला तर ट्रेन मधून दृश्य बघायला खूप आवडतं. कधी नदी दिसते तर कधी लहान लहान गावं. हे खूप मजेशीर असतं. तेवढ्यात वेटर अंकल जेवण घेऊन येतात. पास्ता बघून गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात. सोबतच वॉटरमेलन ज्यूस सुद्धा होतं. किती मस्त वास येतोय. वेटर अंकल गट्टू चिंकीच्या डिश मध्ये पास्ता सर्व करतात आणि मग आई बाबांच्या एन्जॉय युअर फूड. थँक्यू काका. यमी, असा पास्ता तर मी कधीच नाही खाल्ला. हो, हा बेस्ट आहे. थोड्याच वेळामध्ये लंच करून आई बाबा आणि गट्टू चिंकी पुढच्या कोचकडे जातात, जिथे खूप साऱ्या टेबल चेअर होत्या आणि ज्यावर कॅरम बोर्ड्स ठेवलेले होते. तिथे काही लोक बसून गेम्स खेळत होती. वाव, कॅरम. चल चिंकी खेळूया. ओके. थोडा वेळ कॅरम खेळून दोघेही आपल्या स्विट्समध्ये निघून जातात. तिथे जाऊन गट्टू चिंकी बेडवरती उड्या मारू लागतात. किती मऊ बेड आहे. हो गट्टू, बरोबर बोललास. आणि बघ, आपल्या स्वीटची खिडकी सुद्धा किती मोठी आहे. रात्री इथून किती चांदण्या दिसतील. हो, बरोबर बोललीस. गट्टू चिंकी खूप वेळ खिडकीजवळ बसून बाहेरचं दृश्य बघतात. थोड्या वेळात कुणीतरी दरवाजा नॉक करतं. बाबा दरवाजा उघडतात. हा घ्या प्रिन्स गट्टू आणि प्रिन्सेस चिंकीसाठी चहा. आणि अजून 2 तासांनी डिनर मिळायला सुरुवात होईल. थँक्यू काका. हो, थँक्यू सो मच. अंकल गेल्यानंतर गट्टू चिंकी दोघं चहा घेतात. वाव, किती छान चहा आहे. आणि हे कुकीज सुद्धा किती यमी. हा या वर्षातला मस्त दिवस आहे. हो गट्टू, मलाही खरीच प्रिन्सेस सारखं वाटतंय इथे. मी खरोखरीची प्रिन्सेस तर नाही. आणि मग डिनरच्या वेळी इतकी मोठी थाळी. म्हणूनच मी 2 ऑर्डर केलाय गट्टू चिंकी. तुमच्या दोघांमध्ये एकच पुरे आहे. हो बाबा, तुम्ही बरोबर केलं, नाहीतर अन्न वाया गेलं असतं. मग गट्टू चिंकी आपलं डिनर करतात. मग आपल्या रूम मध्ये येतात. आता बाहेर अंधार झाला होता आणि खिडकीतून दिसणारं ते दृश्य अजूनही छान दिसत होतं. गट्टू चिंकी बेड जवळ बसतात. वाव, किती सुंदर आहे. हा माझा आतापर्यंतचा बेस्ट ट्रेन एक्सपिरियन्स आहे. आणि माझाही. आणि मी रात्रभर असेच दृश्य बघणार आहे. पण थोड्याच वेळामध्ये दोघांनाही बाहेरचं दृश्य बघत बघत झोप लागते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.